ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। मुखेड तालुक्यात ढगफुटीनंतरची विदारक परिस्थिती समोर आली। शेतकरी शेतमजुरांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झालीत, त्यामुळे गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले। गेल्या 2 दिवसापासून या गावात सैन्य दाखल झालंय। मदत कार्य अजूनही सुरूच आहे। पाहूया। नांदेडच्या हसनाळा गावात झालेल्या ढगफुटीमुळे घराच्या घरे उद्ध्वस्त झाली। सैन्याकडूनही 2 दिवसांपासून मदत कार्य सुरू आहे। नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटीमुळे एवढा पाऊस झाला की शेतकरी आणि कामगारांची घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली। घरात खाण्यापिण्याच्या वस्तूही शिल्लक राहिलेल्या नाहीत। काय बोलावं आता, सगळे पाण्यात गेले साहेब। काय म्हणू आता, काय बोलू, सगळं खायला काय अन्न नाही, सगळं पाण्यात पडलंय। काय आमच्या घरात खायला, आम्ही काय कसं जगा, आम्ही लेकरं बाळ, आमचं कसं होईल? बघायला सुद्धा कोणी येत नाही, आम्हाला खायला सुद्धा काही नाही। लोक दुसऱ्या जवळच्या गावचे खायला आणून दिलेत, पाणी पियायला आणून दिलेत, तेव्हा काल पिले आम्ही, खाल्या। गावात सगळीकडे चिखल साचलाय। हसनाळा गावात पाऊस थांबलाय, पण या चिखलात सैन्याकडून पडक्या घरांमधून घरातल्या वस्तू बाहेर काढल्या जात आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला। यामुळे मुखेड तालुक्यातील 5 ते 6 गाव काल पाण्याखाली होते आणि आज पाऊस ओसरल्यानंतर या गावात जे ते मदत कार्याला वेग आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी मुखेडच्या हसनाळ गावात आहे। आपण बघतोय काल जे ते संपूर्ण गाव पाण्याखाली होतं। या ठिकाणी जे 256 लोकांना जे सुरक्षित ठिकाणी कालच हलवण्यात आलं होतं आणि आता जे साहित्य घरात वाचलंय बसले त्याला जे ते आर्मीच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। सैन्याच्या वतीने मेडिकल कॅम्पही उभारण्यात आला। गावकऱ्यांना प्राथमिक उपचार देण्यास सुरुवात झाली। नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढगफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये 8 लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे। त्यामुळे ती देखील एक अतिशय वाईट अशा प्रकारची घटना घडलेली आहे। ओव्हरऑल आता परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचंही नुकसान झालं। 12 ते 14 लाख एकरावरील पिकाचं नुकसान झालं असून पंचनाम्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। साधारणपणे गेल्या 3-4 दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास 12 ते 14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत। काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे। पिकाचं जे काही नुकसान झालं आहे त्या संदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले